पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2026 महाराष्ट्र. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे. पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची पहिली मेरिट लिस्ट या ठिकाणी लागली आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 2026. आणि मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं होतं की 6 तारखेला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची पहिली लिस्ट लागणार आहे, म्हणून ते सुद्धा 5 ते 6 वाजताच्या नंतर रात्री. ठीक आहे, तर आपला जो अंदाज हा खरा या ठिकाणी लागलेला आहे. बघू शकतो तुम्ही या ठिकाणी अहिल्यानगर डिव्हिजनचा जो कट ऑफ गेला 87 पर्यंत गेला PWDसाठी, आणि त्याचबरोबर एसटीचा 90 गेला, आणि यावर्षी कट ऑफ कमी गेला आहे. आणि जवळपास 3,500 प्लस विद्यार्थ्यांचा सिलेक्शन पहिल्याच लिस्टमध्ये झालेला. आणि आणखीन जे विद्यार्थी मिळून लिस्ट आहे या ठिकाणी बाकी राहिले आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर बघू शकता अहिल्यानगर डिव्हिजनचा हा कट ऑफ आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन तुम्ही बघू शकता, आणि तुमचं नावसुद्धा यामध्ये तुम्ही बघू शकता. रोल नंबर जरासा व्हिडिओ स्क्रोल करून, ठीक आहे, थांबून. तर मी एकदम तुम्हाला आरामात या ठिकाणी दाखवणार आहे हे सर्व लिस्ट. अकोला डिव्हिजन बघू शकता तुम्ही. ST 93, त्याचबरोबर EWS कॅटेगरी 95, त्याचबरोबर बघा ST कॅटेगरी 92, OBC कॅटेगरी 97, त्याचबरोबर बघू शकता अकोला डिव्हिजन आहे. तर अशा प्रकारे ओपन कॅटेगरीचा 95 पर्यंत गेला अकोला डिव्हिजनचा. त्यानंतरचं डिव्हिजन आहे बघू शकता अकोला डिव्हिजन आहे. SCचा बघू शकता 95 पर्यंत गेलेला आहे. EWS कॅटेगरीचा पण 95 पर्यंत गेलेला आहे. ठीक आहे, 94 पर्यंत पण गेला SC कॅटेगरीचा. ठीक आहे, त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी, ठीक आहे, अकोला डिव्हिजन आहे बघू शकता तुम्ही. त्यानंतर अमरावती डिव्हिजन आहे. अमरावती डिव्हिजनचा बघू शकता EWS 93 गेला आहे, आणि ओपन 95 गेला, SC 98 गेलेला आहे. तर बघू शकता अमरावती डिव्हिजन, ठीक आहे, ओपन कॅटेगरीचा 95 पर्यंत कडाप या ठिकाणी गेलेला आहे. त्याचबरोबर बारामती डिव्हिजन बघू शकता. ST कॅटेगरी 89 पर्यंत गेला, ओपन कॅटेगरी 93 गेला, SC कॅटेगरीचा पण 93 गेला आहे, आणि ओपन कॅटेगरीचा पण 93 गेला बारामती डिव्हिजनचा. ठीक आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी बारामती डिव्हिजन आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे बीड डिव्हिजन तुम्ही बघू शकता. ओपनचा जो कडाप गेला आहे 96 पर्यंत गेला आहे. त्याचबरोबर बघू शकता ST कॅटेगरीचा 92 पर्यंत गेलेला आहे. त्याचबरोबर बीड डिव्हिजन बघू शकता. OBC कॅटेगरी 98 पर्यंत कडाप गेलेला आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे बघू शकता भुसावळ डिव्हिजन आहे. तर OBC कॅटेगरीचा 95 पर्यंत कडाप गेला आहे, ओपन कॅटेगरीचा पण 95 गेलेला आहे, आणि ST कॅटेगरीचा जो गेला आहे 90 पर्यंत कडाप या ठिकाणी गेलेला आहे. त्याचबरोबर OBC कॅटेगरी बघू शकता 93-94 पर्यंत गेला भुसावळ डिव्हिजन. ठीक आहे, तर बघू शकता भुसावळ डिव्हिजन. तर आपला रोल नंबर तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. त्यानंतर बुलढाणा डिव्हिजन आहे. बुलढाणा डिव्हिजनला जर आपण पाहिलं तर ओपन कॅटेगरी बघू शकता तुम्ही 95-96 पर्यंत कडाप गेलेला आहे, आणि त्याचबरोबर OBC कॅटेगरीचा 98 पर्यंत गेलेला आहे. त्याचबरोबर ST कॅटेगरी 92 पर्यंत या ठिकाणी कडाप गेलेला आहे. त्याचबरोबर SC कॅटेगरी 95 पर्यंत कडाप या ठिकाणी गेलेला आहे. त्यानंतर चंद्रपूर डिव्हिजन बघू शकता. ST कॅटेगरी 92 गेलेला आहे, OBC 95 गेलेला आहे, ST 93 पर्यंत पण गेलेला आहे, आणि त्याचबरोबर ST कॅटेगरी 92 पर्यंत गेला. ओपन कॅटेगरी बघू शकता 95 पर्यंत गेलेला आहे. ठीक आहे, आणि OBC कॅटेगरी पण 95 पर्यंत गेला आहे चंद्रपूर डिव्हिजन. तर बघू शकता तुम्ही चंद्रपूर डिव्हिजन आहे. तर आपला रोल नंबर तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता चंद्रपूर डिव्हिजनमध्ये. तर बघू शकता चंद्रपूरची जी लिस्ट आहे सगळ्यात जास्त लिस्ट आहे बघू शकता चंद्रपूर डिव्हिजनची. 93 पर्यंत ओपन कॅटेगरीचा कडाप, आणि त्याचबरोबर OBC कॅटेगरीचा पण 93-94 पर्यंत गेला. SC कॅटेगरी पण 93 पर्यंत कडाप चंद्रपूर डिव्हिजनचा गेलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर संभाजीनगर डिव्हिजन आहे. ओपन कॅटेगरी बघू शकता तुम्ही या ठिकाणी 96 पर्यंत गेला. OBC कॅटेगरी बघू शकता 97 पर्यंत गेला आहे. ST कॅटेगरी 93 पर्यंत गेला संभाजीनगर डिव्हिजन. ठीक आहे,
त्यानंतर धाराशिव डिव्हिजनला बघू शकता तुम्ही, धाराशिव PWD कॅटेगरीचा 86पर्यंत गेला आहे, OBC कॅटेगरीचा 95 गेला आहे, ओपन कॅटेगरी 98 गेलेला आहे, 95 गेला आहे. त्यानंतर त्याचबरोबर धाराशिव डिव्हिजन तुम्ही बघू शकता, या ठिकाणी धाराशिव डिव्हिजनचा हा कडाप आहे. तर OBC कॅटेगरीचा 97पर्यंत गेला, 95पर्यंत गेला, ओपन कॅटेगरी पण 95पर्यंत गेला आहे आणि SC कॅटेगरीचा 95 गेलेला आहे. त्याचबरोबर बघू शकता ST कॅटेगरीचा 93पर्यंत गेला आहे धाराशिव डिव्हिजन. तर संपूर्ण लिस्ट आहे धाराशिव डिव्हिजनची. त्यानंतर धुळे डिव्हिजन आहे. ओपन कॅटेगरीचा जो कडाप गेला 95पर्यंत गेला, PWD Cचा 92पर्यंत गेला आहे, ओपन कॅटेगरी 95 गेला आहे, EWS कॅटेगरी 93 गेलेला आहे, SC कॅटेगरी 95 आणि ओपन कॅटेगरी 94पर्यंत गेला आहे. त्यानंतर PWD Eचा जो गेला आहे 91पर्यंत गेला आहे. त्यानंतर धुळे डिव्हिजन आहे. तर बघू शकता तुम्ही धुळे डिव्हिजन. त्यानंतर गोवा डिव्हिजनचा जो कडाप आहे हा कमी गेला आहे, ओपन कॅटेगरीचा 94 गेला आहे आणि बघू शकता तुम्ही 93पर्यंत ओपन कॅटेगरीचा गेला, 91पर्यंत सुद्धा गेलेला आहे ओपन कॅटेगरीचा. त्याचबरोबर बघू शकता ओपन कॅटेगरी EWS कॅटेगरी 92 गेला आहे, OBC कॅटेगरी 93 गेला, ST कॅटेगरी 89 गेलेला आहे. त्यानंतर OBC कॅटेगरी 92 गेला आहे, ओपन पण 91पर्यंत कडाप गेलेला आहे. त्यानंतर बघू शकता गोवा डिव्हिजन 91पर्यंत कडाप या ठिकाणी ओपन कॅटेगरीचा गेलेला आहे. त्यानंतर STचा 88पर्यंत 89पर्यंत पण गेलेला आहे. जळगाव डिव्हिजन बघू शकता, ओपन कॅटेगरी 94 गेला आहे, OBC कॅटेगरी बघू शकता 95 गेलेला आहे, PWD Aचा जो कडाप आहे 89 गेलेला आहे, SC कॅटेगरीचा 92 गेला आहे, ST कॅटेगरीचा 91पर्यंत गेलेला आहे. जळगाव डिव्हिजन बघू शकता. त्यानंतर कराड डिव्हिजन आहे, ओपन कॅटेगरी 93 गेला आहे, 92पर्यंत सुद्धा ओपन कॅटेगरीचा गेला आहे, OBC कॅटेगरी पण 92 गेलेला आहे, ओपन कॅटेगरी 93 गेला आहे, SC कॅटेगरी 91 गेलेला आहे. ठीक आहे. तर बघू शकता SC कॅटेगरीचा 91पर्यंत कडाप या ठिकाणी गेलेला आहे कराड डिव्हिजनचा. तर बघू शकता कराड डिव्हिजन आहे. तर SC कॅटेगरीचा सगळ्यात कमी जो कडाप गेला आहे तर हा कराड डिव्हिजनमध्ये गेला आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी. त्यानंतर बघू शकता त्यानंतर कोल्हापूर डिव्हिजन आहे. कोल्हापूर डिव्हिजनचा जो कडाप आहे OBC कॅटेगरी बघू शकता तुम्ही या ठिकाणी 97 गेला आहे, SC 94 गेला, EWS 95, PWD A 88पर्यंत गेलेला आहे कोल्हापूर डिव्हिजन. त्यानंतर बघू शकता मालेगाव डिव्हिजन आहे, SC कॅटेगरी 94, OBC कॅटेगरी 95, ST कॅटेगरी 98, EWS कॅटेगरी 93. ठीक आहे. तर बघू शकता तुम्ही मालेगाव डिव्हिजन आहे. त्यानंतर मुंबईचा बघू शकता 90पर्यंत ओपन कॅटेगरीचा कडाप गेला आहे. मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट डिव्हिजन आहे, तर 90पर्यंत कडाप या ठिकाणी गेलेला आहे मुंबई सिटी नॉर्थ वेस्टचा. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता मुंबई सिटीचा बघू शकता तुम्ही या ठिकाणी खूप कमी या ठिकाणी कडाप गेला आहे मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट डिव्हिजनचा. तर हे सगळे मुंबई आहे बघू शकता. त्यानंतर नागपूर मोक्सुल बघू शकता तुम्ही, SC 95, SC 95, EWS कॅटेगरी 95 गेलेला आहे नागपूर मोक्सुलला, बघू शकता तुम्ही. संपूर्ण नागपूर मोक्सुलची ही लिस्ट आहे बघू शकता. तर एवढा काही कडाप या ठिकाणी नागपूर मोक्सुलला गेलेला आहे बघू शकता नागपूर मोक्सुल. तर संपूर्ण नागपूर मोक्सुल आहे. PWD 91 गेला आहे, SC कॅटेगरी 93 गेलेला आहे, OBC 93, 94, 95पर्यंत, SC कॅटेगरी पण 93 गेलेला आहे. नागपूर मोक्सुल बघू शकता तुम्ही, संपूर्ण नागपूर मोक्सुलचा आहे. त्यानंतर नांदेड डिव्हिजन बघू शकता, ओपन कॅटेगरी 95 गेला आहे, ST कॅटेगरी 94 गेला आहे. त्याचबरोबर बघू शकता OBC कॅटेगरी 96, 95पर्यंत गेलेला आहे. त्यानंतर नाशिक डिव्हिजन आहे, SC कॅटेगरी 93, ओपन कॅटेगरी 93 गेलेला आहे नाशिक डिव्हिजनचा, बघू शकता तुम्ही. नाशिक डिव्हिजन नवी मुंबई डिव्हिजन आहे, EWS कॅटेगरी 91 झाला आहे. त्याचबरोबर बघू शकता तुम्ही नवी मुंबई डिव्हिजनचा EWS कॅटेगरीचा 90पर्यंत गेलेला आहे, SC कॅटेगरीचा 92 गेलेला आहे. पालघर डिव्हिजन बघू शकता,
ओपन कॅटेगरी 93पर्यंत या ठिकाणी गेलेला आहे आणि ओबीसी कॅटेगरी 98 गेला आहे. SC कॅटेगरी 92 केलेला आहे पालघर डिव्हिजनचा. त्यानंतर PWD येता 83पर्यंत, SC कॅटेगरीचा 92पर्यंत कडप या ठिकाणी गेलेला आहे पालघर डिव्हिजनचा. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही SC कॅटेगरीचा जो गेला फक्त 91.5% या ठिकाणी गेला पालघर डिव्हिजनचा. तर कमी कडप या ठिकाणी गेला पंढरपूर डिव्हिजन बघू शकता. ST कॅटेगरी 95, त्याचबरोबर SC कॅटेगरी 93 गेलेला आहे. त्यानंतर SC कॅटेगरी बघू शकता 92पर्यंत कडप या ठिकाणी गेला आहे पंढरपूर डिव्हिजनचा. त्याचबरोबर EWS कॅटेगरीचा 94पर्यंत, PWDचा बघू शकता 80पर्यंत कडप या ठिकाणी गेलेला आहे. त्यानंतर SC कॅटेगरी 83पर्यंत गेले, 93पर्यंत कडप या ठिकाणी गेला आहे. त्यानंतर बघा परभणी डिव्हिजन आहे. SC कॅटेगरी 97, OBC कॅटेगरी 96, त्याचबरोबर PWD 87पर्यंत या ठिकाणी गेलेला आहे. त्यानंतर बघू शकता पुणे सिटी ईस्ट डिव्हिजन आहे 95पर्यंत EWS कॅटेगरीचा गेलेला आहे. OBC कॅटेगरी त्याचबरोबर 96पर्यंत सुद्धा गेला आहे. त्याचबरोबर ST कॅटेगरी 93 गेला, EWS कॅटेगरी 95 गेला, SC कॅटेगरीचा 95पर्यंत गेला आहे. पुणे सिटी ईस्ट डिव्हिजन आहे. पुणे सिटी वेस्ट डिव्हिजन बघू शकता. SC 93, ओपन 95, PWD 91, OBC कॅटेगरी 97. पुणे महसूल बघू शकता तुम्ही या ठिकाणी ओपन 96, 94, EWS कॅटेगरी 94. त्याचबरोबर बघू शकता OBC 95पर्यंत गेला, ST कॅटेगरी 91पर्यंत गेलेला आहे. पुणे महसूल बघू शकता. तर संपूर्ण जी लिस्ट आहे पुणे महसूल जे आहे. त्याचबरोबर बघू शकता रायगड डिव्हिजन आहे. OBC कॅटेगरी 94, EWS कॅटेगरी 93, ओपन कॅटेगरी 93 गेलेला आहे, UR कॅटेगरी 93, PWD येता 91पर्यंत गेलेला आहे. त्यानंतर रायगड डिव्हिजन बघू शकता तुम्ही या ठिकाणी. संपूर्ण रायगड डिव्हिजनचा हा कटाप आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी. रायगड डिव्हिजन आहे. त्यानंतर रत्नागिरी डिव्हिजन बघू शकता. SC 99, ओपन कॅटेगरी 99, SC कॅटेगरी 99. तर रत्नागिरी डिव्हिजनचा कटाप थोडाफार या ठिकाणी जास्त गेला आणि खाली कमी पण गेलेला आहे बघू शकता तुम्ही. रत्नागिरी डिव्हिजन 94पर्यंत, OBC कॅटेगरी 95, त्याचबरोबर ओपन कॅटेगरी बघू शकता. तर अशा प्रकारे कटाप या ठिकाणी रत्नागिरी डिव्हिजनचा लागलेला आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी रत्नागिरी डिव्हिजन आहे. तर जास्त जागा या ठिकाणी होत्या. तर EWS कॅटेगरी 93, ST 91, SC 93, ओपन 95, 93, त्याचबरोबर OBC 94 असा काही कटाप या ठिकाणी रत्नागिरी डिव्हिजनचा केलेला आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही मिरज डिव्हिजन आहे. 75पर्यंत PWDचा कटाप गेला, SC कॅटेगरीचा 91 गेलेला आहे मिरज डिव्हिजनमध्ये आणि ओपन 95पर्यंत, ओपन कॅटेगरी 95पर्यंत, OBC कॅटेगरी 99 गेला आहे. सांगली डिव्हिजन बघू शकता. OBC कॅटेगरी 99, SC कॅटेगरी 94 गेला, ओपन कॅटेगरी 94 गेलेला आहे. तर बघू शकता सांगली डिव्हिजन आहे. तर एवढा काही सांगली डिव्हिजनचा कटाप या ठिकाणी गेलेला आहे. त्याचबरोबर बघू शकता तुम्ही या ठिकाणी सांगली डिव्हिजन आहे. सातारा डिव्हिजनला बघू शकता तुम्ही या ठिकाणी. सातारा डिव्हिजन आहे बघू शकता तुम्ही. ST कॅटेगरी 89 गेला, 88, 89पर्यंत ST कॅटेगरीचा गेला, OBC 93, ST कॅटेगरी 93, ओपन कॅटेगरी बघू शकता तुम्ही या ठिकाणी. श्रीरामपूर डिव्हिजन आहे. तर श्रीरामपूर डिव्हिजनला बघू शकता तुम्ही या ठिकाणी कटाप कशा प्रकारे गेला आहे. तर बघू शकता आपलं लिस्टमध्ये रोल नंबर असेल. ठीक आहे. बघू शकता या काही रोल नंबर या ठिकाणी दिलेला आहे साईडला. सिंधुदुर्ग डिव्हिजन आहे. सिंधुदुर्ग डिव्हिजनचा 89पर्यंत ST गेला, ओपन कॅटेगरी 94, PWDCचा 90 आणि OBC 96, ओपन 95 गेलेला आहे. बघू शकता सिंधुदुर्ग डिव्हिजन. सोलापूर डिव्हिजन आहे. ओपन कॅटेगरी 97, OBC 94पर्यंत गेलेला आहे. त्यानंतर ठाणे बघू शकता. ST 90 गेला आहे, SC 92 गेला, PWD येता 83 गेला, ओपन कॅटेगरी 96पर्यंत गेलेला आहे. त्यानंतर बघू शकता ठाणे डिव्हिजन आहे. ठाणे डिव्हिजनचा बघू शकता कटाप कशा प्रकारे गेला आहे. वर्धा डिव्हिजन बघा 94पर्यंत OBC कॅटेगरी गेला आहे, EWS कॅटेगरी 92पर्यंत गेला आहे, SC कॅटेगरी बघू शकता 92पर्यंत गेला आहे वर्धा डिव्हिजनचा. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही यवतमाळ डिव्हिजन आहे. यवतमाळ डिव्हिजनचा जो कटाप ओपन कॅटेगरीचा 99, SCचा गेला आहे 94पर्यंत. त्याचबरोबर बघू शकता हा यवतमाळ डिव्हिजनचा कटाप आहे.
त्याचबरोबर जे बघा टोटल जे या ठिकाणी सिलेक्शन झालं आहे 3547 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे.